एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. आता ही सीजीएस सिस्टीम आहे. या सीजीएस सिस्टीमचं आपल्याला कन्वर्जन कशात करायचं तर एम केस मध्ये करायचं. मग या केसमध्ये आपण एम केस करताना एक्स कन्सिडर केला. सेंटीमीटरच्या जागी मी मीटर क्यूब घेतलं, ग्रामच्या जागी किलोग्राम घेतलं आणि काय राहिला तर पर सेकंद झाला. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये युनिटच्या फॉर्म मध्ये काय केलं ते या ठिकाणी कन्सिडर केलं. याला काय कन्सिडर करा तर इक्वेशन 1 कन्सिडर करा. आता हे आपण लिहिणार आहे इक्वेशन 1 लिहिणार आहे कशाच्या टर्म मध्ये तर इन टर्म्स ऑफ डायमेन्शन. डायमेन्शनच्या स्वरूपात आपण याला रिराईट करू. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉईंट असेल तुम्हाला इक्वेशन 1 can be written in dimension form. डायमेन्शनच्या स्वरूपात इक्वेशन 1 आपल्याला या ठिकाणी राईट करायचं आहे. मग आता डायमेन्शन जर घेतलं तर इथं एल घेणार आहे. एल म्हणजे लेंथ. आता सीजीएस सिस्टीम जर असेल त्याला आपण 2 ने रिप्रेझेंट करतो. नंतर एम पण 2 घेणार आहे आणि टाइम पण काय घेणार तर 2 घेणार आहे. फक्त उलट केलेलं आहे बस. इकडची सिस्टीम इकडे टाकली आणि इकडची सिस्टीम तिकडे टाकली. एल म्हणजे लेंथ आणि लेंथ म्हणजे सेंटीमीटर. सेंटीमीटरची पॉवर 3 आहे तर 3. एम म्हणजे ग्राम. ग्रामची पॉवर किती आहे तर 1 आणि टाइम किती आहे तर t⁻⁻1 इज इक्वल टू एक्स. आपल्याला फाइंड करायचा तो तसा पुढे परत इथं एम के सिस्टीम आहे तो 1 घेणार आहे. याची पॉवर 3 आहे तर याची पॉवर 3. एम ची पॉवर 1 1/1 आणि टी ची पॉवर -1 येणार आहे. तो पहिला एम के सिस्टीम म्हणून आपण त्याला 1 1 कन्सिडर केला. आता ही टर्म इकडे मल्टिप्लाय तर या साईडला काय करायचं ती डिवाइड करून टाका. मग बघा काय भेटायचं आपल्याला एक्स इज इक्वल टू इन स्क्वेअर ब्रॅकेट L2⁻3 M2⁻1 अँड T2⁻1. त्याला डिवाइड करायचं या टर्मने आणि या टर्मने असेल L1⁻3 M1⁻1 अँड T1⁻1. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं सेपरेट आउट दिस लेंथ मास अँड टाइम. तरी तीनही सेपरेट करायचं. मग एक्स इज इक्वल टू या ठिकाणी राहिला तुमचा L2 डिवायडेड बाय L1 याची पॉवर 3 याची पॉवर 3 मग ब्रॅकेटची पॉवर 3 येणार. त्यानंतर M सेपरेट करायचा M2 डिवायडेड बाय M1 याची पॉवर 1 आहे याची पॉवर 1 तर ब्रॅकेटची पॉवर 1 झाली. त्यानंतर टाइम T2 डिवायडेड बाय T1 याची पॉवर -1 आहे तर सर्वांची पॉवर मी काय घेतली तर -1 या ठिकाणी कन्सिडर केला. देन एक्स इज इक्वल टू ही आहे तुमचं सीजीएस सिस्टीम आणि 1 1 काय आहे तर एम के सिस्टीम. लेंथ मेजर करणार आहे सीजीएस सिस्टीम मध्ये कशामध्ये तर सेंटीमीटर आणि एम केस मध्ये तीच मेजर करणार आहे मीटर मध्ये. याची पॉवर 3 आहे तर याची पॉवर 3 घेतली. ओके. त्यानंतर मास मेजर करणार आहे सीजीएस मध्ये ग्राम मध्ये आणि एम केस मध्ये किलोग्राम मध्ये. याची पॉवर 1 येतं याची पॉवर पण 1 असेल. ठीक आहे. त्यानंतर टाइम सीजीएस ॲज वेल ॲज एम केस दोघांमध्ये आपण सेकंड मध्येच घेणार आहे. याची पॉवर -1 तर याची पॉवर देखील -1. आता मी तुम्हाला बघा कन्वर्जन फॅक्टर सांगितलं होतं. 1 मीटर मीन्स तुम्हाला सांगितलं होतं 100 सेंटीमीटर. मग तुम्ही 1 मीटरच्या जागी कसं लिहायचं 10⁻2 सेंटीमीटर नाही का. 1 मीटर जर असेल तर 10⁻2 सेंटीमीटर असं लिहिणार. पण आपल्याला सेंटीमीटर आता उलट करून घ्या. मग इथं काय घेतला तर मी 1 सेंटीमीटर घेतला 10⁻2 इकडे जाणार तर -2 मीटर होणार. मग 1 सेंटीमीटर म्हणजे किती 10⁻2 ही कन्वर्जन तुम्हाला उलट करायचं. नाही तर हे बी केलं ना तरी चालेल. फक्त इथं 10⁻2 येणार तो वरती गेला तर मायनसच होणार आहे. जस्ट आधीच करून घेऊ म्हणजे एक स्टेप आपली काय होणार तर कमी होणार. ठीक आहे. मग 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻2 मीटर. तर या ठिकाणी आपण पुट करू. मग एक्स इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज रिप्लेस बाय 10⁻2 मीटर डिवायडेड बाय मीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन आता मी मीटर मध्ये केलेलं आहे. याची पॉवर 3 तर याची पॉवर देखील 3. त्यानंतर 1 किलोग्राम म्हणजेच किती घेतला होता 1000 म्हणजे 10⁻3 ग्राम. पण आपल्याला 1 ग्राम करायचंय तर 10⁻3 इकडे का ना तर -3 किलोग्राम तर टाकून देतो. 1 ग्रामच्या जागी 10⁻3 ग्रामचं कन्वर्जन झालं किलोग्राम डिवायडेड बाय किलोग्राम. याची पॉवर 1 याची पॉवर 1 सेकंड कॅन्सल झाला म्हणजे 1 1⁻1. 1 चं तुम्ही काही करा आन्सर काय येणार तर 1च येणार. मायनस करा प्लस करा 0 करा 1 ची काही पॉवर करा आन्सर 1च. मीटर कॅन्सल. मग राहिलं काय एक्स इज इक्वल टू 10⁻2 त्याचा क्यूब करायचा. या ठिकाणी आहे 10⁻3 त्याचा काय करायचा रेस टू पॉवर 1 आणि याचा आन्सर येणार आहे 1च येणार. ठीक आहे. आता पॉवरचा पॉवर असेल तर काय होणार तर मल्टिप्लिकेशन. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि 1 लिहिण्याची काही गरज नाहीये. मग आता बघा नेक्स्ट स्टेप या ठिकाणी मी राईट करतो. देन एक्स इज इक्वल टू 10⁻2 -2 इंटू 3 तो झाला 10⁻6 झाला. -3 इंटू 1 तो राहिला 10⁻3 -6 -3 किती होणार तर
10 to the power -9 होणार. क्लिअर आहे. मग आता ही व्हॅल्यू याच्यात पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम काय भेटेल इक्वेशन 1? तर तो भेटेल 1 सेंटीमीटर क्यूब ग्राम पर सेकंड इज इक्वल टू x आणि x इज रिप्लेस बाय 10 to the power -9 मीटर क्यूब kg पर सेकंड एका झालं तर तुमचं आन्सर झालं. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये एकाने बरोबर पाठवलं होतं, बाकीच्याने +9 केलं होतं. तेवढी गडबड झाली होती तुमची. ठीक आहे. ते क्वेश्चन पण समजून जाईल. अ कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट. हीटचं जे युनिट आहे ते आपण कॅलरी मध्ये मेजर करतो. त्याला जूल मध्ये पण कन्वर्ट करता येतं. त्याचं कन्वर्जन पण तुम्हाला दिलेलं आहे. अ कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट अँड इट इज इक्वल टू 4.2 जूल. आता गिवन दिलेलं आहे तुम्हाला. एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय मी. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? गिवन लिहितो. कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल म्हणजे 1 कॅलरी. कॅलरी पूर्ण वर्ड मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही कॅलरी असं लिहू शकता. क्लिअर. आणि जर फक्त सिम्बॉल मध्ये घ्यायचं तर CAL 3 लेटर यूज करायचं. 1 कॅलरी इज इक्वल टू काय दिलं तर 4.2 जूल. आता तुम्ही सिम्बॉलच्या टर्म मध्ये घेतलं तर सिम्बॉलच्या टर्म मध्ये, नाही तर तुम्हाला पूर्ण वर्ड लिहायचं तर मग 1 कॅलरी इज इक्वल टू जूल पण पूर्ण वर्ड लिहायला लागेल आणि स्मॉल लेटर मध्ये लिहायला लागेल. ठीक आहे. मग 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल वेअर 1 जूल अजून एक दिलेलं आहे तुम्हाला. 1 जूल म्हणजेच काय असतं तर त्याने दिलेलं आहे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. जूल कोणाचं युनिट आहे? एनर्जीचं. आणि एनर्जीचं स्प्लिट केलेला युनिट आहे. कळलं का नाही? मीटर, किलोग्राम आणि सेकंड मध्ये स्प्लिट केलेला हा युनिट आहे. पुढे काय सांगितलं? अ डिस्टन्स सिव्हिलायझेशन. एक कुठला तरी लांबचा वेगळ्याच प्रकारचं सिव्हिलायझेशन आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारचे लोक आहेत ते आपल्यासारखे नाहीये. अ डिफरंट सिव्हिलायझेशन, अ डिस्टंट सिव्हिलायझेशन एम्प्लॉईज अ सिस्टीम ऑफ युनिट. तर त्याने काय केलं? स्वतःचं एक सिस्टीम तयार केलं. युनिटचं एक सिस्टीम तयार केलं. सिस्टीम ऑफ युनिट इन विच द युनिट ऑफ मास, लेंथ अँड टाइम आर अल्फा kg, बीटा मीटर अँड गॅमा सेकंड. ओके. तर मेजरमेंट ऑफ काय दिलेलं आहे त्याने? डिफरंट सिव्हिलायझेशन दिलेलं आहे त्याने. आणि तिथं मेजरमेंट आहे कसं तर मेजरमेंट ऑफ, सपोज मी काय कन्सिडर केलं तर पहिलं मास दिलेलं आहे. मेजरमेंट ऑफ मास इज, मेजरमेंट ऑफ मास कसं दिलेलं होतं त्याने? अल्फा kg दिलेलं आहे. मास कसं मेजर करणार तर अल्फा kg मध्ये मेजर करणार. मग सपोज त्याला आपण काय कन्सिडर करू तर ए कन्सिडर करू. मेजरमेंट ऑफ मास त्यांनी ए कन्सिडर केलं तो किती असतो तर अल्फा kg इतका असतो. त्यांना माहित नाही काय आहे, त्यांनी नवीन सिस्टीम तयार केलेलं ए इज इक्वल टू अल्फा kg. दुसरं दिलेलं लेंथ, दुसरं दिलेलं आहे मेजरमेंट ऑफ लेंथ इज. आणि मेजरमेंट ऑफ लेंथ किती दिलंय तर बीटा मीटर दिलेला आहे. त्याला आपण काय कन्सिडर करू तर बी कन्सिडर करू. बीटा मीटर इतका दिलेला आहे मग तो बी झाला. आणि तिसरं काय दिलेलं आहे तर तुम्हाला अल्फा सेकंड म्हणजे टाइम दिलेला आहे तुम्हाला. मेजरमेंट ऑफ टाइम त्यांना माहितच नाही टाइम सेकंड मध्ये मेजर केला जातो, पण त्यांनी नवीन सिस्टीम तयार केलं अल्फा, बीटा आणि गॅमा असं. मेजरमेंट ऑफ टाइम इज, बघा मेजरमेंट ऑफ टाइम जो दिलेला तो दिलेला आहे गॅमा सेकंड मध्ये दिलेला आहे. हा गॅमा आहे. मेजरमेंट ऑफ टाइम कशामध्ये दिला तर गॅमा, आणि त्याला आपण काय कन्सिडर करू तर सी कन्सिडर करू. या प्रकारची नवीन सिस्टीम दिलेली आहे. पुढे काय सांगितलं? ऑल्सो जे इज द युनिट ऑफ एनर्जी. मग ए बी सी जर घेतला तर तो म्हणजेच काय भेटत आपल्याला जी, जेच्या टर्म मध्ये भेटेल. म्हणजे काय किलोग्राम घेतलं ना मग इथं ए, आणि इथं मीटर म्हणजे मीटरचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर, आणि C⁻² जर घेतला तर तो असेल जूल. असं त्यांना माहिती आहे. ओके. तर आपल्याला काय सांगितलं त्याने? पुढे काय सांगितलं? व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन देअर युनिट. आपल्याला फाईंड करायचं मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी. कॅलरीचं मॅग्निट्यूड काय असेल ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. टू फाईंड मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी. कॅलरीचं मॅग्निट्यूड काय असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असेल ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू तर सर्वात पहिले युनिट या ठिकाणी कन्सिडर करू. जे दिलेलं आपल्याला त्याच्यावरूनच आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. त्याचं सोल्युशन बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल. राईट. सोल्युशन मध्ये बघा
1 कॅलरी इज इक्वल टू काय दिलं तर 4.2 जूल. पण जूल म्हणजे काय तर ते पण दिलेलं आहे, ते पण पाठपुट करून टाकू. मग बघा काय भेटेल तर 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल म्हणजे काय केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला किलोग्राम शोधावं लागेल. व्हॉट इज किलोग्राम? तर या सिस्टीम नुसार किलोग्राम भेटेल. मग अल्फा इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होणार तर डिवाइड होईल. मग 1 किलोग्राम, मग किलोग्राम इज इक्वल टू काय भेटेल तर ए डिवायडेड बाय अल्फा. समजलं? किलोग्राम शोधायचं ना, अल्फा इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड होईल. मग ए डिवायडेड बाय अल्फा म्हणजे आपल्याला 1 kg भेटेल त्या नवीन सिस्टीम नुसार. मग मीटर फाईन करायचं. देअरफॉर मीटर म्हणजेच काय असेल तर बीटा इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड होईल म्हणजे बी डिवायडेड बाय काय असेल तर बीटा असेल. आणि व्हॉट इज सेकंड? सेकंड काय असेल तर सी ला या एस नेम गॅमाने डिवाइड करा. सी डिवाइड बाय काय असेल तर गॅमा असेल. ठीक आहे. मग नवीन सिस्टीम त्याने तयार केलं, त्यानुसार किलोग्राम असेल तुमचं ए डिवायडेड बाय अल्फा, मीटर असेल तुमचं बी डिवायडेड बाय बीटा आणि सेकंड असेल तुमचं सी डिवायडेड बाय गॅमा. मग आपण आता त्या ठिकाणी पुट करून टाकू. बघा मग काय राहील तर 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2. व्हॉट इज किलोग्राम? किलोग्राम इज ए डिवायडेड बाय अल्फा. व्हॉट इज मीटर? मीटर इज बी डिवायडेड बाय बीटा. याचा स्क्वेअर येतो, याचा पण स्क्वेअर. आणि व्हॉट इज यस? यस इज सी डिवायडेड बाय गॅमा. याची पॉवर किती? -2. प्रत्येकाची पॉवर या ठिकाणी दिलेली. मग आता याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला नवीन व्हॅल्यू भेटून जाईल. 4.2 ए डिवायडेड बाय अल्फा तसाच राहणार आहे. पुढे काय राहिला तर याचा स्क्वेअर करायचा म्हणजे बी स्क्वेअर डिवायडेड बाय बीटा स्क्वेअर. बी आणि बीटा, बीटाची थोडीशी लाईन मोठी असते. बी आणि बीटा मध्ये थोडासा डिफरन्स आहे. याचा स्क्वेअर काय रेस टू -2 म्हणजे सी रेस टू -2 आणि गॅमा रेस टू किती आला तर -2 आला. पण बघा बाळांनो त्यांनी काय सांगितलं, ए याचं जे युनिट आहे ते जूलच सांगितलं. मग ए बी आणि सी आपण सेपरेट करू आणि त्याचं जे युनिट आहे ते काय असणार तर जूलच असणार. मग अल्फा बीटा सेपरेट करायचा. 4.2 अल्फाने त्याला डिवाइड केलेलं आहे आणि बीटा स्क्वेअरने पण डिवाइड केलंय. पण गॅमा रेस टू -2 आहे, डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला गेला तर +2 होऊन जाईल म्हणजे गॅमाचा काय होणार तर गॅमा स्क्वेअर होणार. राईट. आणि तर काय राहिला तर ए बी स्क्वेअर इंटू सी रेस टू -2 आणि याचं युनिट त्याने काय सांगितलं तर त्यांना माहिती आहे त्याचं युनिट जूलच आहे. मग कळलं का नाही? मग याला आपण जूल कन्सिडर करणार. मग 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 गॅमा स्क्वेअर डिवायडेड बाय अल्फा बीटा स्क्वेअर आणि काय झालं तर तुमचं जूल मध्ये तयार झालं, नवीन युनिट तयार झालं. ठीक आहे. जूल नवीन युनिट सांगितलं, जूल डॅश सांगितलं त्याने. बघा नवीन युनिट ऑल्सो जे डॅश. ए बी आणि सी रेस टू -2 याचं नवीन युनिट आहे ते म्हणजे काय तर जूल. जूल डॅश आहे. कळलं का? नवीन युनिटने काय दिलं तर जूल नाही दिलं तर जूलचा डॅश दिलेला आहे. म्हणून ए बी स्क्वेअर आणि सी रेस टू -2 दॅट इज जे डॅश आपण या ठिकाणी कन्सिडर करू. ठीक आहे. हिअर जे डॅश इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अँड सी रेस टू -2 एका झालं तर त्याचं नवीन जे डॅशचं युनिट झालं. तर या प्रकारे जे नवीन सिस्टीम आहे ते या प्रकारे आपण त्याला डिझाईन केलं. ही सिस्टीम फक्त या न्यूमेरिकल साठी, त्या लोकांना माहित नाही म्हणून त्याने आपण त्यांना तयार करून दिले. ही सिस्टीम डिस्कस करू. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉईंट इम्पॉर्टंट आहे, लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. या डायमेन्शनल अनालिसिसचं लिमिटेशन काय काय असणार आहे तर त्याबद्दल आपल्याला आज या ठिकाणी डिस्कस करायचं. ठीक आहे. तर मी काही लिमिटेशन तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेले होते. तर ते लिमिटेशन त्यापैकी मी पहिलं लिमिटेशन तुम्हाला सांगितलं होतं काय तर सपोज तुम्ही एखादं इक्वेशन घेतलं. ओके. एखादं इक्वेशन घेतलं, फॉर एक्झाम्पल मी थर्ड इक्वेशन ऑफ मोशन घेतलं आणि थर्ड इक्वेशन ऑफ मोशन ऍक्च्युअली आहे तुमचं बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS असेल. बरोबर की नाही? हे डायमेन्शनली पण व्हॅलिड इक्वेशन आहे ऍज वेल ऍज हे करेक्ट पण इक्वेशन आहे. पण मी बघा पुढच्या केसमध्ये काय केलं तर हे इक्वेशन चेंज करून टाकलं आणि याला काय केलं तर बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर आणि या 2च्या जागी मी काय पण लिहिला, समजा 7 लिहिला, ए इंटू एस केला. तर हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. हे इक्वेशन एकदम करेक्ट इक्वेशन आहे. बरोबर की नाही? पण हे जे इक्वेशन आहे इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे. डायमेन्शनली कसं आहे तर करेक्ट आहे.
पण रिअल मध्ये इट इज नॉट इनकरेक्ट. करेक्ट का नाही? दिस इज नॉट अ करेक्ट इक्वेशन. नॉट करेक्ट इक्वेशन. ठीक आहे. म्हणजेच काय तर इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असू शकतं पण ते रिअल मध्ये करेक्ट असेल असं काही गरजेचं नाही. ते इनकरेक्ट असू शकतं. बरं का नाही? मग इक्वेशन मध्ये जो कॉन्स्टंट आहे डायमेन्शनलेस त्याच्यामुळे आपण काय करू शकतो तर तिथं कोणताही कॉन्स्टंट टाकला तरी तुम्हाला काय भेटेल तर तिथं काय भेटेल तर तुम्हाला इक्वेशन डायमेन्शनली करेक्टच भेटेल. बघा मग पहिलं लिमिटेशन झालं इक्वेशन मे बी डायमेन्शनली करेक्ट पण इन रियालिटी इट इज नॉट करेक्ट. बरं का नाही? पण रिअल मध्ये ते करेक्टच असेल असं काही गरजेचं नाही. हे झालं तुमचं फर्स्ट लिमिटेशन या ठिकाणी झालेलं आहे. तर आपण एक्झाम्पल वगैरे देऊन टाकू. तर फर्स्ट लिमिटेशन आपण या ठिकाणी डिस्कस केलं. मी तुम्हाला लिहून देतो, वर्ड्स मध्ये लिहून देणार. आता सेकंड लिमिटेशन घ्यायचं आपल्याला. सेकंड लिमिटेशन बघा मी तुम्हाला काय सांगायचो रिलेशन ऑब्टेन करायचो आपण. जसं की आपण काय केलं होता पिरियड फाइंड केला होता आणि पिरियडचा फॉर्म्युला काय होता तर आपण सॉल्व्ह केल्यानंतर के अंडर रूट आला होता तुमचा एल अपॉन जी असं पहिलंच इक्वेशन घेतलं होतं आपण. बरं का नाही? पण या के ची व्हॅल्यू नाही भेटली आपल्याला. बरं का नाही? पण या ऍक्च्युली या के ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2 पाय अंडर रूट ऑफ काय असेल तर एल अपॉन जी. म्हणजे हा जो कॉन्स्टंट आहे ज्याला डायमेन्शन नाही त्याला युनिट नाही असं कॉन्स्टंट आपण डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून फाइंड करू शकत नाही. दॅट कॉन्स्टंट इज ऑब्टेन बाय डुईंग एक्सपेरिमेंट. फक्त तुम्ही एक्सपेरिमेंट केला तरच तुम्हाला त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटेल किंवा डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं तरच ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटेल. अदरवाईज डायमेन्शनने तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटत नाही. हे झालं तुमचं सेकंड लिमिटेशन. बरं का नाही? द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन नॉट बी ऑब्टेन बाय डायमेन्शनल अनालिसिस. इट शुड बी ऑब्टेन बाय डुईंग एक्सपेरिमेंट. कळलं का नाही? एक्सपेरिमेंट केल्याशिवाय तुम्हाला त्याची व्हॅल्यू भेटणार नाही कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ठीक आहे. तर हा झाला तुमचा सेकंड लिमिटेशन. आता थर्ड लिमिटेशन घेऊ. आता हा जो कॉन्स्टंट आहे याला डायमेन्शन नाहीये. 2 ला डायमेन्शन आहे, पायला डायमेन्शन नाही, युनिट नाही, काहीच नाही. बरं का नाही? मग हे डायमेन्शनलेस ऍज वेल ऍज युनिटलेस क्वांटिटी. समजा मी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन घेतलं. त्याच्यात हा जो फोर्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि या ठिकाणी जो कॉन्स्टंट घेतो तो जी असतो. मग जी जो आहे तो याला डायमेन्शन पण आहे. बघा जी जर घेतला ना तर जीचा फॉर्म्युला या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार एफ आणि आरचं एफ आर स्क्वेअर आणि या मास काय तर मल्टिप्लाय इकडे डिवाइड होणार M1 आणि M2. म्हणजे याला युनिट आहे. फोर्स मेजर करणारे न्यूटन, डिस्टन्स मेजर करणारे मीटर, मीटर स्क्वेअर, मास किलोग्राम आणि हा किलोग्राम, किलोग्रामचं काय झालं तर स्क्वेअर म्हणजे पर केजी स्क्वेअर झालं त्याचं डायमेन्शन युनिट झालं. आणि या युनिट वरून आपण त्याचं डायमेन्शन देखील काढू शकतो. त्याचं डायमेन्शन काय येणार आहे न्यूटन म्हणजे काय केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर मास इंटू ऍक्सेलरेशन, मास किलोग्राम, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याला परत मीटर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर मीटरचा क्यूब. त्याला केजी रेस टू -2 -2 आणि +1 म्हणजे राहिला -1. मग याचं जर डायमेन्शन घेतलं डायमेन्शन ऑफ जी तर याचं डायमेन्शन येईल एल रेस टू किती एल रेस टू 3 एम रेस टू -1 आणि टी रेस टू किती असणार तर -2. हे काय झालं तर त्याचं डायमेन्शन झालं. म्हणजे ही जी टर्म आहे तर याला डायमेन्शन आहे. मग डायमेन्शन जर असेल तर या प्रकारचं कॉन्स्टंट तुम्ही किंवा या प्रकारचं इक्वेशन तुम्ही डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून सॉल्व्ह करू शकत नाही. पहिलं बघा इक्वेशन पहिलं लिमिटेशन इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असू शकतं पण रिअल मध्ये ते इक्वेशन करेक्टच असेल असं काही गरजेचं नाही. दुसरं जो कॉन्स्टंट आहे तो डायमेन्शनचा यूज करून आपण शोधू शकत नाही. रिलेशन शोधू शकतो पण कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटणार नाही. पण तो कॉन्स्टंट कसा पाहिजे तर डायमेन्शनलेस पाहिजे. त्याला कोणत्याच प्रकारचं डायमेन्शन नकोय. पण जर तो कॉन्स्टंट त्याला डायमेन्शन पण असेल त्याला युनिट पण असेल तर अशा प्रकारचं आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. हे झालं तुमचं थर्ड लिमिटेशन. आता फोर्थ नंबरचं लिमिटेशन आपण या ठिकाणी डिस्कस करू. समजा तुमच्या एखाद्या इक्वेशन मध्ये समजा मी फोर्स घेतला फोर्स अलॉंग द एक्स ऍक्सिस तर याची व्हॅल्यू काय असणार तर समजा एफ कॉस थिटा म्हणजे या ठिकाणी काय आला कॉस थिटा. मग आपल्याला कॉस थिटाला युनिट आहे का रे नाहीये. डायमेन्शन आहे का नाहीये. बरोबर का नाही. म्हणजे कॉस थिटा जर असेल ट्रिग्नॉमेट्री तर ट्रिग्नॉमेट्रीचं आपण यूज करून याचं इक्वेशन यूज करून त्याच्यामध्ये रिलेशन सांगू शकत नाही. ओके म्हणजे तुमच्या इक्वेशन मध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये जर ट्रिग्नॉमेट्री फंक्शन आहे कोणतं फंक्शन आहे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन आहे. ट्रिग्नॉमेट्री साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक हे जर असेल तर ते आपण सॉल्व्ह करू शकत नाही. दुसरं काय असेल तर लॉगॅरिथमिक फंक्शन असेल
लॉग असेल, ठीक आहे, लॉग एक्स लॉग वाय वगैरे वगैरे, ठीक आहे. तर लॉग जर असेल तर त्यालाही डायमेन्शन नाही. आपण बघितलं लॉगला कोणत्या प्रकारचं डायमेन्शन नाहीये, तर ते पण आपण सॉल्व्ह करू शकत नाही. ट्रिग्नोमेट्रीला डायमेन्शन नाही, लॉगॅरिथमला डायमेन्शन नाही, किंवा तिसरा जो आहे तो काय तर एक्सपोनेन्शियल. आता एक्सपोनेन्शियल काय असतं, समजा कोणताही नंबर घेतला तुम्ही, ए घेतला आणि त्याचा रेस टू एक्स केला, एक्स हा फंक्शन आहे. मग असं पॉवर मध्ये जर लिहिलेलं असेल तर या प्रकारचं यालाही आपण शोधू शकत नाही डायमेन्शन यूज करून. किंवा ई रेस टू एक्स केला, ई म्हणजे अँटी लॉग असतं, ई रेस टू एक्स केला तर या प्रकारचे जे नंबर आहे तर ते आपण शोधू शकत नाही. मग द इक्वेशन विच कंटेन ट्रिग्नोमेट्री, लॉगॅरिथमिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन डज नॉट बी ऑब्टेन बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. तर याच्यामधलं रिलेशन आपण डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून ऑब्टेन करू शकत नाही. आता बघा अजून एक इक्वेशन, अजून एक लिमिटेशन घेऊन टाकू आपण 5 नंबरचं. आता मी तुम्हाला पहिलं इक्वेशन दिलं होतं बघा, काय दिलं होतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, हे करेक्ट आहे. आणि अजून एक इक्वेशन दिलं होतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 5as, हे डायमेन्शनली करेक्ट आहे पण ऍक्च्युअल मध्ये इनकरेक्ट आहे. असं समजा आता मी पहिले सेकंड नंबरचं इक्वेशन घेतलं, एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, हे डायमेन्शनली करेक्ट आहे. समजा मी याला काय केलं, फक्त पहिलं आणि तिसरं टर्म घेतलं, एस इज इक्वल टू 1/2 at स्क्वेअर, हे डायमेन्शनली करेक्ट राहील. बघा याचं युनिट काय असणार आहे, मीटर असेल. याचं काय मीटर पर सेकंद आहे आणि टाइम पर सेकंड कॅन्सल झाला. 1/2 ला युनिट नाही, ऍक्सलरेशन काय मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइम पर सेकंड स्क्वेअर कॅन्सल, प्रत्येकाचं युनिट मीटरच आला, म्हणजे डायमेन्शनली करेक्ट आहे. आता याचा घ्या डिस्प्लेसमेंट मीटर 1/2 ला नाही, पर सेकंडचा स्क्वेअर कॅन्सल फक्त राहिला मीटर, म्हणजे हे पण डायमेन्शनल करेक्ट आहे. पण इक्वेशन करेक्ट आहे का, नाहीये. हे पण इक्वेशन करेक्ट आहे. म्हणजे काही असे इक्वेशन असेल का त्या इक्वेशन मध्ये आहे त्याच्यापेक्षा कमी टर्म्स राहतील किंवा आहे त्याच्यापेक्षा जास्त टर्म राहतील. समजा हेच इक्वेशन घेतलं, जास्त वाला घेऊ आपण, एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर घेतला आणि प्लस काय घेतला तर gt स्क्वेअर घेतला. आता याच्यात जास्त टर्म टाकले, याच्यात कमी केलं, याच्यात काय केलं तर जास्त, मीटर पर सेकंड आणि मीटर सेकंड कॅन्सल मीटरच झाला. याचाही मीटर आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॅन्सल, इक्वेशन पेक्षा जास्त टर्म्स राहतील किंवा आहे त्या इक्वेशन पेक्षा कमी टर्म्स राहतील, तरी तुमचं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल, पण रिअल मध्ये ते करेक्ट नसणार आहे. कळलं का नाही. मग तुमच्या इक्वेशन मध्ये असे पण टर्म्स असतील, हे झाले काय तर तुमचं डायमेन्शन अनालिसिसचे काही लिमिटेशन कळलं का नाही. मग डायमेन्शनली बरोबर, पण खरोखर ते रिअल मध्ये ते इक्वेशन असेलच, एक्झिस्टच होत नाही. मी तुम्हाला अजून एक इक्वेशन दिलं होतं, जसं की मी तुम्हाला फोर्स दिला होता, फोर्स इज इक्वल टू काय दिला, mv²/r दिला होता आणि प्लस ma दिला होता. F इज इक्वल टू ma आहे, mv²/r. हे इक्वेशन काही केसेस मध्येच ऍप्लिकेबल होतं, जसं की वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये होऊ शकतं, ते नंतरचा पार्ट तो विसरून जा तुम्ही. तर हे इक्वेशन मे बी एक्झिस्ट होतं किंवा नाही हे आपल्याला माहित नाही, पण इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट येऊ शकतं. कळलं. तर या प्रकारे कोणतं इक्वेशन असू शकतं, डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणजे इक्वेशन करेक्ट आहे असं नाही, त्याचा अर्थ असा कधीच नसतो. जे सारे लिमिटेशन आहे, हे लिमिटेशन गेलं तर मग तुमचं इक्वेशन करेक्ट असू शकतं. हे लिमिटेशन त्याच्यात येत नसेल तर इक्वेशन तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे. बघा या डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून तुम्ही असं सांगू शकत नाही, आपल्याकडे 2 प्रकारच्या क्वांटिटी असतात. एक असतं तुमचं स्केलर क्वांटिटी आणि दुसरं असतं वेक्टर क्वांटिटी, बरोबर की नाही. मग स्केलर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड असतं, त्याला डायरेक्शनची गरज नसते. आणि व्हॉट इज वेक्टर क्वांटिटी, दोज क्वांटिटी विच हॅज डायरेक्शन ऍज वेल ऍज मॅग्निट्यूड. अशा क्वांटिटी की त्याला डायरेक्शन पण असतं आणि मॅग्निट्यूड पण असतं. मग हे डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून आपण ते सांगू शकत नाही की इक्वेशन हे स्केलर क्वांटिटी का वेक्टर क्वांटिटी आहे, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता तर लिमिटेशन त्या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. मग लास्ट लिमिटेशन आपण या ठिकाणी घेणार आहे.